शिक्षणासाठी रामजी बाबाच्या जाण्यानंतर बाबासाहेबांच्या संसाराचा भार होण्याच्या शिरी आला. बाबासाहेब विदेशात, इकडे रमायचे जेवणाचे फाके. बाबासाहेब विदेशात, बाबासाहेबांकडे सुद्धा जेवणासाठी पैसे नाही. बाबासाहेब आणि रमाई यांचा पत्र व्यवहार. रमाई बाबासाहेबांना पत्रातून लिहून पाठवते, साहेब काही पैसे असेल तर पाठवा, इकडे मुलांना जेवण देऊन माझ्यासाठी जेवायला काहीच नसतं साहेब, मी तशीच उपाशी झोपतो. त्यावर बाबासाहेब ते पत्र वाचून रडतात आणि रमाईला उत्तर लिहून पाठवतात. म्हणतात, रामू अगं मी तुला कसे काय पैसे पाठवू रामू, मी इथे शिकण्यासाठी आलो आहे ग, मी पैसे कमावण्यासाठी आलो नाही रामू. रामू तुझी मदत करू शकत नाही रामू, मी एक पाव घेतो त्याचे 4 तुकडे करतो गो, एक तुकडा एक टाइमला पाण्यात भिजवून खातो रामू. रमाईला हे पत्र वाचतात, रमाईच्या डोळ्यात अश्रू येतात. रमाई काळ्या गौऱ्या वेचतात आणि बाबासाहेबांना विदेशात पैसे पाठवतात. विचार करा. आणि तेव्हा देवाचा हा काळ आहे. त्या पत्रातून रमाई काय पाठवते, अहो पत्रा म्हणतात की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला. ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला. ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला. अरे गंगाधराची कहाणी वाचून येते डोळ्यात पाणी. अरे रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावासारखा. आणि म्हणून कवी लिहिते चिंता करता
कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. पदवी घेऊन यावं. अहो वेळेवर जेवण करा, अहो वेळेवर जेवण करा. नका आठवू माझ्या व्यथा, नका आठवू माझ्या व्यथा. मी हा परिवार सांभाळते. तुम्ही साहेब तुम्ही कुशाल अभ्यास करा, पदवी घेऊन या आणि या उपेक्षित लेकरांचे तुम्ही बाप व्हा. रमाई म्हणते आहे, ओ सरी हो बनवन, सरी हो बनवन मला मागे आहे. जरी हो बनवन मला मान्य आहे. तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे. जरी हो मला मान्य आहे. तुम्ही लाभले मजला मी धन्य. माझे सौभाग्य आहे, माझे सौभाग्य पती मजला भला भला तुमच्या परी. अहो धनी तुम्ही सावध राहा. अहो धनी तुम्ही सावध राहा. वार करते कुणी छू
छुपा वार करते कोणी छुपा मेरा परिवार सांभाळते तुम्ही साहेब पुन्हा एक सोबत आठवलं मनोजराजा गोसावी साहेब म्हणतात रमाने कलुंब्या रमाने कलुंब्यावर दिवस काढी रमाने कलुंब्यावर दिवस काढी पण आम्हा पुढं सोन्या आमच्या ताईकडनं 100 रुपये आले आणि मला माहित आहे तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला येते बँकेत येते हा लाडक्या बहिणीकडे आणि मला माहित आहे जमाना कॅशलेस आहे तुमचे पैसे आहे ते अकाउंट मध्ये आहे आणि सगळ्यांचं फोन पे पेटीएम गुगल पे सर्वांचं आहे नाही का माझ्याकडे स्कॅनरची सुद्धा व्यवस्था आहे ज्यांना ज्यांना ऑनलाईन द्यायचे त्यांनी ऑनलाईन पण देऊ शकता आहे की नाही भाऊ ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा 100 रुपये आले त्यांच्याकडे दिवस काढले पण आम्हा पुढं सोन्यात काढला आकांक्षाताई खोबराकडे यांच्याकडनं 100 रुपये आले आभारी आहे हो व्यर्थ सवाना व्यर्थ सवाना नवकांताबाई जांभूळकर यांच्याकडनं 50 रुपये आले आभारी आहे आणि ब्ल्यू फायर ग्रुप शीतलजी खोबरागडे यांच्याकडनं 200 रुपये आले फार फार आभारी आहे जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी आणि त्यांची म्हणणं आहे व्यर्थ सवाना सुप्रियाताई अडकणे यांच्याकडनं सुद्धा 50 रुपये आले आभारी आहे आणि त्यांचे म्हणणं आहे व्यर्थ सवाना अहो कळू दिले नाही अन दुःख साहेबांना कळू दिले औषधाविना मुलं औषधाविना मुलं औषधाविना मुलं
सोन्याचे तारे. बाबासाहेबांचा गंगाधर बाबासाहेब आणि रमाई यांच्या जीवनातील अत्यंत सुंदर फूल म्हणजे बाबासाहेब आणि रमाईची मुलगी हिंदू. अरे ती तापाने फरफरत असते. रमाई जवळ तिच्या इलाजासाठी पैसा नाही होता. जेव्हा रमाई तिला डॉक्टरकडे घेऊन जाते तेव्हा डॉक्टर म्हणतो की तुमच्याकडे आधीचेच पैसे उधारी आहेत ते आधी द्या, त्यानंतर तुमच्या मुलीचा मी इलाज करतो. अरे पैसे नाही म्हणून बाबासाहेबांचे लेकर मरतात आणि आपल्याला या स्थळावर आणून ठेवलं. बाबासाहेबांना विचार करा. अरे बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं, पण आपण बाबासाहेबांसाठी काय केलं हा प्रश्न विचारावा स्वतःला. आणि म्हणून बोलायचं आहे साहेब विदेशी ठाकली उभी आल्या साहेब विदेशी स्वदेशी. शालुताई रामटेक आणि मेहरिका गेडाम यांच्याकडनं 200 रुपयाने जोरदार टाळ्या वाजवतात आणि ते सुद्धा म्हणतात हो साहेब विदेशी स्वदेशी तरी ठाकली उभी आल्या मनोज राजा घाणी वरती काढी मनोज राजा घाणी वरती काढी पण आम्हा पुढं सोन्याचे